हॅलो सगळ्या ताईंना नमस्ते। तर तुम्ही कशा आहात? तर आज माझा पहिला ब्लॉग आहे। तर माझ्याबद्दल थोडीफार मी ओळख करून देते। तर मी राहणारी आहे सांगलीची आणि मी गेले 13 वर्ष झालं भोपाळमध्ये राहते। तर मी भोपाळच्या मार्केटमधून थोडीफार शॉपिंग केलेली आहे। तर चला आपण बघूया। श्राद्धच्या पूजेसाठी मी 2 चौकी आणलेल्या आहेत। एक थोडीशी लहान आहे, एक त्यापेक्षा थोडीशी मोठी आहे। तर आजकाल अशा मार्केटमध्ये नवीन डिझाईनच्या चौकी निघालेल्या आहेत, दिसायला पण छान दिसतात। लाकडाचा जो भुसा निघालेला असतो त्यापासून ह्या चौकी बनवलेल्या आहेत। हे साईजची चौकी मला 300 रुपयाला पडलेली आहे। ही आणलेली आहे मी त्यापेक्षा थोडीशी मोठी। आपण मोठी पूजा वगैरे थोडीशी करतो तर एकाच चौकीवरती बहुत सारी चीजें बसून जातात। कलश स्थापना ही करायचं म्हटले की थोडीशी चौकी मोठीच लागते। ही चौकी आहे फ्लावर्ड लाकडीची आणि ही चौकी मला पडलेली आहे 600 रुपयाला। डिझाईन थोडीशी वेगळी आहे, नाही तो दोन्ही आसन सेमच आहे। आजकाल मार्केटमध्ये छोट्याशा चटाई पण आलेल्या आहेत, पण तशा चटाई घ्यायच्या नाहीत। असे आसन ह्याच्यावरती बसून पूजा केलेली शुभ असते। एक आसन पडलेलं आहे मला 180 रुपयाला। खालच्या बाजूने बघितलं तर असं खरबरीत आहे, आपण ह्याला कसं पण धुवू शकतो, एकदम छान निघतं धुतल्यानंतर। पितळची मी परात आणलेली आहे, मला उद्या श्राद्धसाठी लागणारी आहे तर्पण करायसाठी। परातचं वेट बघायला गेलं तर एकदम जाड पण नाहीये, एकदम हलकी पण नाहीये। मला ही परात 500 रुपयाला पडलेली आहे। कोणतीही रेसिपी बनवायची म्हणली तर छान आहे त्यासाठी परात। इथे बघा छोटीशी पितळची प्लेट आणलेली आहे। ही पितळची प्लेट पडलेली आहे मला 400 रुपयाला। ह्याचं वेट पण थोडंसं जादा आहे। ह्या प्लेटमध्ये देवाला प्रसाद वगैरे ठेवू शकतो आपण। इथे आणलेला आहे अखंड दिया। मी अखंड दिया ह्याच्यासाठी आणलेला आहे नवरात्रीसाठी। 250 ग्राम तेल बसून जातं ह्याच्यामध्ये। ह्याची प्राइस आहे 400 रुपये। मी येताना थोडीफार भाजी घेऊन आलेली आहे आणि इथे आणलेली आहे मी धनियाची गड्डी आणि मी कढीपत्ता आणलेले आहे। तुम्ही म्हणसाल की तुम्ही एवढ्या कढीपत्त्याने ताई काय करतील? तर इथे भोपाळमध्ये कढीपत्ता भेटत नाही, मार्केटमध्ये भेटतो। मार्केटमध्ये पण कमी प्रमाणात भेटतो। मला भेटला की मी एकदम थोडासा जादा आणून ठेवते। इथे मी एअरटाईट डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये एक नॅपकिन ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता ठेवायचा। ह्याच्यामध्ये कढीपत्ता ठेवला तर 10 दिवस तर जातो, खराब बिलकुल होत नाही, आज आणल्यासारखा असा राहतो। वरणाचं नॅपकिननं बंद करायचं, टोपण लावून घ्यायचं। टोपणला जे पाणी सुटतं ते नॅपकिन वल्ल होऊन जातं, मग ते कढीपत्ता खराब होत नाही, जसाच्या तसा राहतो। इथे मी धनिया पण साफ करून घेतलाय। ज्या मिठाईच्या पिशव्या मिळतात त्याच्यामध्ये धनिया ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, खराब अजिबात होत नाही। खीरा, टमाटे, मिरची मी पहिलेच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि आता थोडेसे धुवून घेऊ चांगल्या पाण्याने आणि एका कपड्यावरती असं पसरवून ठेवते। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय।